नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरून बांधकाम कामगाराची पावती कशी काढायची आहे. हां मित्रांनो, मोबाईलवरून देखील तुम्ही बांधकाम कामगार जी पावती आहे ती पावती ₹1 पावती जी आहे ती काढून घेऊ शकता, जेणेकरून पुढचे जे प्रोसेस आहे ते करण्यासाठी सोपं जाईल. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला गुगलमध्ये यायचं आहे. गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर गुगल आल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे बांधकाम कामगार. जी 1 नंबरची वेबसाईट आहे मित्रांनो, ती वेबसाईट आपल्याला घ्यायची आहे. त्या ठिकाणी वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आहे 1 नंबरला. त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम, ज्यामधून तुम्ही जे बांधकाम कामगाराच्या मुलांना जे स्कॉलरशिप मिळू शकते त्यासाठी अप्लाय करू शकता. नंबर 2मध्ये 3मधून रिन्युअल जर असेल, तुमचं नूतनीकरण करायचं असेल पावतीचं, तर ती पावती कन्स्ट्रक्शन वर्करची नूतनीकरण करायची असेल तर 3मध्ये करू शकता. 3 नंबरमध्ये. 4 नंबरमध्ये जर तुम्हाला तुमचा फॉर्म अपडेट करायचा असेल, तुमची माहिती अपडेट करायची असेल, तर ती माहिती तुम्ही अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यामधून करू शकता. आणि 5 नंबरला मित्रांनो कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन, यामधून तुम्ही आपली पावती जी आहे ती पावती ₹1 पावती काढून घेऊ शकता मित्रांनो. तर चला मग आपल्याला पावतीच काढून घ्यायची. आपण 5 नंबर कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल मित्रांनो तुम्हाला. असा इंटरफेस दिसून आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी दिला होता. तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करून व्हॅलिड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. OTP येऊन जाईल थोड्या वेळात. OTP आलेला आहे मित्रांनो. OTP रॉंग झाला होता, त्यामुळे मी परत एकदा टाकून घेणार आहे. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कन्स्ट्रक्शन वर्करची जी प्रोफाईल आहे या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी नाव, जन्मदिनांक, जेंडर, आधार नंबर, ॲक्नॉलेजमेंट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते देखील या ठिकाणी आलेलं आहे. ॲप्लिकेशन स्टेटस देखील आलेलं आहे. तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. आपल्याला पावती काढायची आहे, त्यासाठी मग तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि पेमेंट डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी प्रिंट कॅश रिसिप्ट असं दिलेलं आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे की इमारत बांधकाम कामगाराची जी पावती आहे तुम्हाला या ठिकाणी समोर डिस्प्ले झालेली आहे. डिस्प्ले मित्रांनो, ही पावती तुम्हाला घेऊन पुढील प्रोसेससाठी जायचं असते. ज्याप्रमाणे या पावतीवर तुम्हाला पहिले भांड्याची किट मिळेल, पेटी मिळेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असणार आहेत. त्यानंतर भांडे देखील मिळणार आहेत. त्यानंतर मुलाचा स्कॉलरशिप देखील मिळणार आहे या पावतीच्याच आधारावर. त्यानंतर जे बांधकाम कामगारांना घर नाही अशांना
घर बांधण्यासाठी देखील या पावतीचाच आधार असणार आहे मित्रांनो. आपण व्हिडिओ इथेच थांबवतो आहेत. अशा प्रकारे तुम्ही ही पावती काढून घेऊ शकता मोबाईलवरून देखील. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा मित्रांनो. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला स्टॉप करूया. जय हिंद.